नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका यश चोरगडे आणि आज माझ्यासोबत कोणच नाही, मी एकटाच आलेलो आहे. म्हणजे आहे एक जण हो आपला, पण जे दरवेळी असतात ते नाही आले, कारण आज सगळ्यांना माझ आलेला आहे. मी 2-3 आठवडे झालं कुठंच बाहेर नाही आलो त्या सगळ्यांमुळे, त्यामुळे आज त्या सगळ्यांना सोडून आलोय मी. आणि काय कुठं जाणं पण होत नाही, व्हिडिओ पण काढायची इच्छा नाही आहे सध्या. तरी तुमच्या सर्वांसाठी मी आत्ता व्हिडिओ काढायला चालू केलं. जवळजवळ 2 तास झाले असेल मी इथे येऊन. लोकेशन कोणतं वाटतं तुम्हाला, गेस करा तुम्ही. मोबाईल तर भिजला अख्खा, मी पण भिजणार आहे आता. पाऊस तरी पण या भिजायला जरा जास्तच खरं बोलतोय मी. मला वाटतं मी जरा थांबतो आता. मस्त असं वातावरण आणि ती सोबत पाहिजे, जे की नाही आहे माझ्या. तुमच्या सोबत असेल तर तुम्ही पण जावं फिरायला. आम्हाला काही घेणं देणं नाही म्हणा तसं, पण एक जाऊ द्या आता, चालतं. ज्याची त्याची वेळ असते, आमची वेळ आल्यावर आम्ही पण जाऊ. आता तुम्ही जाताय, उद्या आम्ही जाईल, आहे का? असं हसते बघा. असं एखाद्याच्या परिस्थितीवरती हसावं नाही, मला असं वाटतं. परिस्थिती सगळ्यांची बदलते. अवघड झालेले, बेकारी चालू आहे जरा सध्या बेकारी. सध्या वेळ नसते मला. जाऊ द्या, मग मी लेस पर्सनल बोलतो. मग बोलायला चालू झालं की त्यापेक्षा तुम्ही ह्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. आणि मी जसं युट्यूब चालू केलंय तसं लय जणांनी काशी केलेली आहे. मी कुठं जातोय, काय करतोय, माझ्या घरी व्हिडिओ दाखवला तरी मला फरक पडत नाही तरी पण काय हरकत नाही. कुणाला कसा पट्टीत घ्यायचा मला चांगलाच माहिती आहे. सगळ्यांचा हिशोब होईल लवकरात लवकर. मी कुठं जातोय, काय करतोय, काय केलं पाहिजे, हे माझ्या आई बापाला चांगलंच माहिती आहे. ते तुमच्या सारख्यांनी सांगायची गरज नाही. जे कोण असतील ते जाऊ द्या आता. ते वाईट अपशब्द नाही बोलायचा, कारण की मी आत्ताच देवधर्म करून आलेलो आहे. टिळा लावलेलं पुसला ते पाहू शकतं. जाऊ द्या आता, काय बोलू सुचत नाही मला पण खरं तर, कारण की माझे सवंगडी आज माझ्यासोबत नाही. ते गेल्यात सगळे काशी करायला त्यांची कुठं. दररोज काशी करतच असते. जाऊ द्या आता, काय कोणाचं नाव नाही घ्यायचं, परत राग येतो पोरांना बोलल्यावरती. आला तरी मला नाही फरक पडत. जाऊ द्या, पण मग मी लय खरं बोलतो. मग भाऊ काय म्हणणं आहे तुमचं त्यांच्यावर? बरोबर आहे. काय असं हसतेत लोक आपल्यावरती. जाऊ द्या, हसल्याने काय मला फरक नाही पडत. नाही तरी काय मला पण नाही सुचत आहे मी काय बोलला पाहिजे आणि कुठं गेला पाहिजे. आता तुम्हीच प्लॅन करा, आपण सगळे प्लॅन करून जाऊयात कुठं तरी. आता केलता एकाला फोन, ते व्हिडिओ बघायला जातो. तो व्हिडिओ मी पोस्ट केल्यावरती म्हणला गाडी नाहीये, हे नाहीये, ते नाहीये. अरे कधीतरी सुधरा. अबे साले, जे नाही तर तुमच्याकडे बरोबर गाडी येते, सगळे येतात. आम्ही बोलावल्यावरती काहीच नसतं तुमच्याकडं. हा, पोरी फिरवायचं म्हणलं, मोठ्या गाड्यांपासून छोट्या गाड्या सगळ्या येतात तुमच्याकडं. कुठं जाता काशी करता मला पण माहिती. आता काय मग हात अवघडला, तोंड दुखलं बोलून, पण तुम्ही काय सुधारले नाही. मला वाटलं सुधारले असताना आतापर्यंत. काय सुधारायची लक्षणं दिसत नाही तुमची मला. त्यामुळे म्हणते जरा सुधारा, चांगल्यांच्या संगतीत राहा, चांगल्यांच्या. काय बात कर रहे? बंगार संगत सोडा. पहिल्यापासून बंगार संगत धरले, तुम्ही बंगार झालेत लय. मी एकटा असून एवढं बोलतोय. माझ्यासोबत असतं तर मग त्याला वाटलं असतं मी त्यालाच बोलतोय, पण असं काय नाहीये. मी सगळ्यांना चांगलंच सांगतो, जेवढं माझ्या परीने होईल तेवढं. जाऊ द्या आता, भाऊ कुठं तरी परत 4-5 वेळा चहा पिणार आहे अजून मी. 4-5 तर झालेत, अजून 5 राहिलेत दिवसातले. काय सगळे असंच हसून माझ्या घेतात, जिरवण्यात हसून मी काय बोललं की. पण माझ्या बोलणं सिरियस कुणी नाही घेतलं. नंतर कळण तुम्हाला, जेव्हा वेळ निघून जाईल तेव्हा. आता किती वाजले माहिती का इथं बघा, तुमचा टाइम करा 1:13, 1:15 वाजले. पण असं वाटतं 6 वाजले संध्याकाळचं, कारण की वातावरण तसं झालंय. जवळजवळ 3 मिनिटं झालं मी एकटाच बडबड करतो, इथं कोण नाही. एखाद्याने बघितलं त्याने याला येड लागलं. 3 महिन्यात नकान जिमला गेलो. आता त्याचा पण व्हिडिओ टाकतो मी काढून लवकर. काय जिम मधले बी तसलीच आहेत सगळे. कुणाच्या परिस्थिती वगैरे हसू नका.
फोनची चार्जिंग आता 20% आलेली आहे आणि आमची पण थंडी असतील. आम्ही निघणार थंडी वाजते. आता आम्ही कुठं चहा प्यायला थांबलो. आणि काही व्यक्ती आहेत, आता नाव नाही घेतलं, त्यांचे खरं रंग आम्हाला माहिती आहे. ते लोक आता असं यूट्यूब वगैरे चालू करून खूप शुद्ध भाषा बोलण्याचा प्रयोग करतात आणि एकदम शुद्ध बोलतात ते लोक नाही का. आणि इंग्लिश वगैरे बोलतात नाही का. म्हणजे हॅलो गाईज का काय अजून आता मला ते जमत नाही एवढं इंग्लिश. कारण माझा विषय पण घेऊ नका कुठं घेतला तर मग मी जर पर्सनल घेतलं तर असं वाटतं. ते सगळं जाऊ दे. आता फोन पण भिजलाय, मी पण भिजलोय, मला वाटतं कॅमेरा पण भिजलाय निम्मा. निघलं पाहिजे ना असं वाटतंय आता मला तिथून. मी काय सगळं भिजलोय मी. भाऊला तर काय थंडी वाजतील. बेकारी चालू आहे सध्या. दिसतंय का काय कवर आहे सगळं. कोणाला फिरायला यायचं असेल तर या नक्की, आपण सगळे जाऊ. कारण आमच्यातले त्यांना माज आलेला आहे. जाऊ दे आता. नाव नाही घ्यायचं तुला नाही तर जीप पण ओळख नाही. एवढी थंडी वाजते मला वाटतंय मी आता चहा प्यायला पाहिजे. या तुम्ही पण सगळे चहा प्यायला. पाण्याचा झरा भेटला आम्हाला एक मोठा. येऊन गेलेलं दिसतंय कोणतरी असं वाटतंय. चपलीचे दिसतात ना. खाली पडलो तर कपडे आणि तोंड खराब. पाण्याचा झरा भेटला आम्हाला सगळ्यांना. सॉरी आम्हाला सगळ्यांना नाही, आम्हाला सगळे नाहीत ना. पुढे नक्की देवच आहे ना. वाटते तर बघून बघितल्यावरती तर देवच वाटतं. पण आता काय माहिती काय सामन्याचं खरं बघू. चलो कुठं जायचं अजून. पाण्यात जायचं खाली जाऊन बसून आंघोळ करू. रुतली का चप्पल. मला असं पाणी बघितलं की माझा मोबाईल पाण्यात भिजवायची इच्छा होती. तर काय वाटतंय माझा फोन मी भिजवला पाहिजे का. माझा फोन आउट ऑफ वॉरंटी गॅरंटी आहे. डेट झाला तर अख्खा डेट होईल. त्यामुळे नको वाटते. भरपूर फोटो व्हिडिओ 256 GB भरलेला आहे फोन. त्यामुळे नको. तिथं स्लो मोल आहे भारी वाईडमध्ये आहे ना. तिथं जाऊ का मी. थांबा 1 मिनिट. हा वाईडमध्ये स्लोमो काढणार. पाय कसे घासरते तू इथं. झऱ्याचं पाणी पिले का मित्रांनो तुम्ही सगळे. पडलो ना तासी बेंड होईल माझ्या आता. येतोय का व्हिडिओ 2x मध्ये येतोय का 3x मध्ये येतोय. चांगला येतोय 2x मध्ये का 3x मध्ये. 3x गाईज मला वाटतं ह्या फोन मध्ये व्हिडिओ कसा येतो हा चेक केला पाहिजे. व्हिडिओ कुठे. हां व्हिडिओ तर खूपच छान येतो असं वाटतं मला. चालू केला व्हिडिओ. आता जसं आयफोन मध्ये पाण्याखालचं दिसतं तसं दिसतं का चेक करू आपण.
नाही दिसतंय का? असं वाटत तर नाही दिसतंय. कोण जाईन असं वाटतंय मला कामातून. आता व्हिडिओ चेक करू थांबा. व्हिडिओ कुठे आहे? काय एवढं काही क्लिअर नाही दिसत खास. आता मी कॅमेरा पुसलाय. इथं मी फोटो काढण्यासाठी बसतोय. मला वाटतं अवघड आहे थोडं जायचं. असं वाटतं मॅन वर्सेस वाईल्डची लाईफ जगतोय मी. एक मिनिट हा, फोन ठेवतोय खिशात. एकच मिनिट हा गाई. इथं आलोय मी फोटो काढायसाठी. पाऊस पडतोय माझ्या डोक्यावर. इथं बसलोय मी. येतोय का फोटो? काढा बरं. फुल येतोय ना? हे बघा माझा हात कसा झालाय. ते काय चालू आहे तर मी बसलो होतो. मला वाटतंय भिजलोय मी सगळा. मस्ती करून मोबाईल तर पाण्यात भिजवलाय. दुसरा भिजवायची इच्छा नाहीये, कारण की जर तो डेड झाला तर माझं अवघड होईल आणि मी पण डेड होईल. कारण की त्यात माझे फोटो आणि व्हिडिओ आहेत भरपूर दिवसापासूनचे. जवळजवळ 2 ते 3 वर्षापासूनचे फोटो व्हिडिओ आहे. त्यामुळे मला नको वाटतंय तो पण पाण्यात भिजवायला. बंद करतो. फोनचा आवाज वगैरे तर चालू आहे. सॅमसंग चांगला आहे म्हणता येईल. फक्त वापरणारा चांगला नाहीये. ऍड नाही केली सॅमसंग. पावसात नाही भिजलो पण फोटो काढायसाठी धबधब्यात भिजलो. ही साईड अख्खी भिजली. जॅकेटमुळे कळून येत नसेल मला वाटतं. चला आता सगळे चहा प्यायला. 1 मिनिट या तुम्ही पण चहा प्यायला. तर मला असं वाटतं आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. तिथंच वाचणार. हा, तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. आणि वेळ भेटला तर नक्की या चहा प्यायला. चला धन्यवाद. बाय बाय. लव्ह यू ऑल.